राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। पतीचे निधनानंतर कामाच्या शोधात असताना तिचा विश्वास संपादन करून दुकानगाळा भाडोत्री देतो असे आमिष दाखवून लॉजच्या खोलीत नेऊन एका 60 वर्षीय म्हाताऱ्याने तिची छेडछाड करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने त्याचे विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील 34 वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आपल्या 2 मुलांचा सांभाळ करत होती। मुले गंभीर आजाराने त्रस्त होती। पतीच्या निधनामुळे संसाराचा गाडा चालवणे जिकरीचे झाले होते। त्या दरम्यान तिची कल्याण येथील मैत्रिणीचे शिर्डीस साई दर्शनासाठी येणे जाणे सुरू असताना आरोपी दिलीप रामभाऊ गोंदकर ह्याची त्या महिलांची ओळख झाली असता त्यांनी सिन्नर येथील पीडित तरुणीशी ओळख करून दिली। याचा फायदा उठवत गोंदकर यांनी तिला वारंवार फोन करून पीडित तरुणीस शिर्डीला बोलावून माझ्या मालकीचा दुकानगाळा तुला देतो असे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधून तिला शिर्डीतील दूध डेअरीच्या कार्यालयात तसेच डेअरीच्या मालकीच्या हॉटेल साई सत्कार या लॉजच्या रूम नंबर 304 मध्ये नेऊन तरुणीस शरीराला विचित्र स्पर्श व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने आरोपी दिलीप रामभाऊ गोंदकर वय 61 वर्षे राह प्रसादनगर शिर्डी यास विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे। दरम्यान दिलीप गोंदकर ह्याने सदर महिलांनी माझ्यावर हनी ट्रॅप केले असा बनाव केला होता, परंतु शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी तब्बल 4 तास या घटनेचा छडा लावून गोंदकर यांच्या बनावाचा पर्दाफाश केला असून त्याचे नातेवाईकांनी केलेल्या दबावास न डगमगता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। एक पीडित महिला तिला व्यवसाय करण्यासाठी रेंटने गाळा पाहिजे त्या अनुषंगाने तिने एका पॉम्पलेटवरील नंबरवर संपर्क साधला होता। त्या अनुषंगाने दिनांक 5 रोजी त्या गाळा बघून गेले इथं येऊन। दिलीप रामभाऊ गोंदकर यांचा तो गाळा होता। त्या अनुषंगाने त्या गाळा वगैरे बघून गेल्यानंतर आरोपी यांनी सदर महिलेशी वारंवार संपर्क केला। त्यांना दिनांक 7 जुलै रोजी शिर्डी येथे बोलवले आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर गाळा आणि रूम दाखवतो या गोष्टी सांगून त्यांनी सदर महिलेला हॉटेल सत्कार नावाचं लॉज आहे तिथे घेऊन गेले होते आणि तिथे घेऊन गेल्यानंतर सदर महिलेने तक्रार दिलेली आहे की तिचा विनयभंग त्या ठिकाणी आरोपी यांनी केला। या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 602/2026 BNS कलम 75(1) नुसार सदर गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। आरोपी अटक आहे। माननीय न्यायालयात आज दिनांक 8 जुलै रोजी आरोपीला पोलीस कस्टडी रिमांडसाठी प्रोड्यूस केलं जाणार आहे। धन्यवाद। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।